आपण बघताय मुलुक महाराष्ट्र। सुरुवात करूया एका ब्रेकिंग न्यूजने। खरात संदर्भातलीच बातमी आहे। खरातचा सीए ललित पोफळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। ललितच्या नावे पुण्यातील कोरेगाव पार्क मध्ये 9 रो हाऊसेस 2024 मध्ये सापडलेली आहेत। म्हणजे त्या 2024 मध्ये ती होती असं कळतंय। ललितकडून 1.25 एकर जागेमध्ये 9 रो हाऊसेस खरेदी केल्याचा समोर आलेला आहे। 2023 मध्ये ललितकडून आलिशान कारची खरेदी करण्यात आली। खरातच्या सीए कडे एवढं घबाड कुठून आलं असा प्रश्न उपस्थित होतोय। 2023 साली एक कार जी महागडी कार आहे, आलिशान कार आहे आणि 2024 मध्ये 1.25 एकर मध्ये 9 रो हाऊसेस त्याने खरेदी केलेली आहेत। त्यामुळे खरात पाठोपाठ आता खरातचा जो सीए आहे तो सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। त्याच्याकडे सुद्धा इतकं घबाड कसं काय आणि त्याचं खरातच्या पैशांशी काही कनेक्शन आहे का याचा सुद्धा तपास आता केला जाणार आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी आपण अधिक बोलूया। वैभव, खरातचाच पैसा जो वाम मार्गाने गैरप्रकाराने मिळवलेला होता आणि तो वेगवेगळ्या नातेवाईकांच्या ओळखीच्यांच्या नावे ठेवला होता असं सुद्धा कळत होतं, तर त्यातलाच हा एक प्रकार असेल का सीए कडचं घबाड? सुवर्ण, अगदी रास्त मुद्दा आहे। याच मुद्द्याला धरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत। यासाठी जी ट्रस्ट आहे खरातची, या ट्रस्टवर असलेल्या ट्रस्टींची या मालमत्तांची सुद्धा चौकशी करणार आहे। याचं कारण म्हणजे पोफळेवरती जो मुख्य आरोप ठेवण्यात आलेला होता, खरातचे पैसे जे आहेत या पैशांची गुंतवणूक करून पोफळेनं पुणे, नोएडा, दिल्ली त्याच्याबरोबर मुंबईमध्ये काही प्रॉपर्टी घेतल्या असल्याची माहिती जी आहे ती समोर येते या एसआयटीच्या तपासामध्ये। आणि या सगळ्या प्रकरणात आणखी काही पुण्यातल्या नोंदी जेव्हा समोर आल्या त्याच्यामध्ये पुण्यातल्या कोरेगाव पार्कमध्ये जो पुण्यातला अत्यंत आलिशान परिसर समजला जातो, या परिसरामध्ये त्यानं 2023-24 मध्ये 1.25 एकर जागा जी आहे ती खरेदी केलेली होती। 9 रो हाऊसेस या जागेमध्ये होते। एक जुनी थेट स्कीम जी आहे तीच त्यानं खरेदी केलेली होती, रो हाऊसेसची सोसायटी। त्याच्यामुळे या सगळ्या पैशांचा नेमका स्रोत काय, खरातकडे आलेले पैसे हा सीए ट्रस्टी असल्या कारणानं ते गुंतवणूक करून व्हाईट करण्याचा प्रयत्न करत होता का किंवा काय, या सगळ्या गोष्टींची चौकशी होणं गरजेची आहे अशी मागणी आता सातत्यानं केली जाते। त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणांमध्ये सीए ललित पोफळेची चौकशी एसआयटी करणार का, हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। नक्की, धन्यवाद वैभव, आपण माहिती दिली त्याबद्दल। अशोक खरात याच्या ओकस प्रॉपर्टीजच्या कार्यालयामध्ये एसआयटी आणि न्याय वैद्यकच्या पथकानं काल पुन्हा एकदा जाऊन तपासणी केली आणि यावेळी कार्यालयातून औषधाच्या बाटल्या असतील, काही खडे होते, ते सगळे संशयास्पद साहित्य जे होतं, जे मिळालं ते सगळं जप्त केलेलं आहे। यावेळी पीडितेच्या उपस्थितीत गुन्हा घडला, त्यावेळी नेमके कसे आणि काय काय घडले हे जाणून घेण्याकरता सीन रिक्रिएशन करण्यात आलं। खरातच्या दोन्ही मोबाईलचे क्लोन कॉपीतून 2,500 क्रमांक आहेत हे समोर आलेलं आहे आणि या पीडितांचे संपर्क क्रमांक सुद्धा त्यामध्ये नाहीत असं कळतंय। त्यामुळे तो पीडितांशी संपर्काकरता अन्य कुठला मोबाईल किंवा सिम कार्ड वापरत होता का त्याचा शोध आता एसआयटी घेत आहे। महिलांचं लैंगिक शोषण करणारा भोंदू अशोक एकनाथ खरात याच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस प्रॉपर्टीजमध्ये या कार्यालयाची एसआयटी आणि न्यायवैद्यकच्या पथकानं सोमवारी पुन्हा तपासणी केली। म्हणजे याआधी सुद्धा एकदा तपासणी झालेली आहे, काल पुन्हा एकदा तपासणी केली आणि आत्तापर्यंत चौकशीमधून जे समोर आलं त्याच्यानुसार सीन रिक्रिएट करण्यात आला की त्या कार्यालयामध्ये जे व्हिडिओ दिसतायत त्या माध्यमातून नेमकं काय काय आणि कसं कसं घडलं असावं। तिथले काही खडे, तिथली संशयास्पद साहित्य, सगळ्या गोष्टी जप्त करण्यात आलेल्या आहेत। आता बघायचं की एसआयटी पुढे तपास कसा करतं। ओकसमधील झाडाझडतीवेळी एक पीडित तक्रारदार सुद्धा त्यांच्या सोबत होती। यावेळी पथकानं गुन्ह्यांचा प्रसंग तयार करत त्याचं चित्रीकरण केलं। अनेक क्रमांक संशयास्पद आढळलेले आहेत। भोंदू खरातकडून 2 मोबाईल, डिजिटल डायरी, लॅपटॉप असं सगळं साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे। एका वेळेला त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेले जे कोडवर्ड आहेत ते डिकोड करणं, दुसरीकडे तो पीडितांशी संपर्क कसा साधायचा, त्याच्यासाठी वेगळं सिम किंवा मोबाईल वापरायचा का ते शोधणं, अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर तपास सुरू आहे। आपण थेट बोलूया आमचे प्रतिनिधी लक्ष्मण यांच्याशी। लक्ष्मण, पुन्हा एकदा या ओकसच्या कार्यालयामध्ये गेलेलं होतं एसआयटीचं पथक आणि न्याय वैद्यक पथक, काय अधिक सांगाल?
सुवर्ण, या सगळ्या प्रकरणात आपण बघतोय भोंदूबाबा अशोक खरात कडे वेगवेगळे साहित्य देखील सापडत आहे. अर्थात त्याचं जे नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामधलं जे ऑफिस आहे ओकस प्रॉपर्टी नावाचं, त्या ओकस प्रॉपर्टीच्या ऑफिसमध्येच या सगळ्या महिलांवरती लैंगिक अत्याचार झालेला होता आणि त्याच ऑफिसमध्ये घेऊन जात एसआयटीच्या पथकानं या सगळ्या प्रकरणाचा तपास केला. यामध्ये या भोंदूबाबा अशोक खरातच्या कार्यालयामधलं काही संशयास्पद साहित्य जे आहे ते देखील जप्त केल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सीन रिक्रिएशन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे अर्थात अशी घटना कशी घडायची, बाहेर आलेल्या महिलांना वेटिंगसाठी तिथे थांबायच्या, नंतर त्यांना एकाला आतमध्ये बोलवलं जायचं आणि मध्ये ती जी ग्लास होती ती ट्रान्सपरंट जी ग्लास होती आलेली होती आणि हा सगळा प्रकार बाबा कसा करत होता. आणि सगळ्यात महत्वाचं सुवर्ण यामध्ये एक होतं की या महिलांना सातत्यानं म्हणजे ज्या 8 फिर्यादी या बाबाच्या विरोधात दाखल आहे, या सगळ्या 8 फिर्यादींमध्ये म्हणजे समान काय आहे तर त्या सगळ्या महिला असं म्हणताय की हा भोंदूबाबा ज्या वेळेला आम्हाला आत बोलवायचा त्यावेळेला तो आम्हाला एक गुंगीचं औषध द्यायचा, अर्थात एक लिक्विड प्यायला द्यायचा, हे प्राशन करा असं सांगायचा, त्यानंतर तो एक मिठाई सदृश एक पेढा खाऊ घालायचा आणि त्यानंतर तो त्यांचं लैंगिक शोषण करायचा. अशा प्रकारची सिमिलर अशा स्वरूपाची फिर्यादीमधली नोंद आहे. आणि मग ती नेमकं काय आहे, ते औषध नेमकं काय होतं, तो पेढा नेमका कसला होता, याचा तपास जो आहे तो पोलिसांकडनं केला जातोय आणि त्या सगळ्याच्या अनुषंगानं काल काही महत्वाचे धागेदोरे पोलिसांना प्राप्त झालेले आहे. आणि आणखी एक महत्वाची बाब म्हणजे हा भोंदूबाबा अशोक खरात आपल्या मोबाईलमध्ये जे नंबर सेव्ह करायचा तो नावाने सेव्ह करत नव्हता, तर तो भोंदूबाबा या सगळ्या लोकांचे मोबाईल नंबर, मग काही राजकारण्यांचे आहे, काही अधिकाऱ्यांचे आहे, तर हे नंबर तो कसे सेव्ह करायचा, तो कोडवर्ड मध्ये सेव्ह करायचा, तो फक्त त्याला कळायचं, इतर कुणालाही कळत नव्हतं आणि म्हणून या सगळ्यामध्ये तपासाला देखील अडचण निर्माण व्हायला लागली होती. आणि या सगळ्यानंतर एसआयटीने भोंदू अशोक खरातचा मोबाईल फॉरेन्सिककडे दिलेला होता. फॉरेन्सिककडनं त्याचा क्लोन रिपोर्ट प्राप्त झालेला आहे आणि त्या क्लोन रिपोर्टच्या आधारावरती देखील आता पोलिसांकडनं हे सगळं डाटा रिकव्हर करणं आणि हे नेमके नंबर कोणाचे आहेत त्याचा शोध जो आहे तो घेतला जातोय. यामध्ये काही राजकीय नेत्यांची नावं समोर येऊ शकतात, काही बड्या अधिकाऱ्यांची नावं यामध्ये समोर येऊ शकतात अशी देखील माहिती आहे. आणि एकूणच जर आपण बघितलं तर उद्या या भोंदूबाबाची पोलीस कोठडी संपणार आहे. तत्पूर्वी या सगळ्या तपासाला वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सुवर्ण, नक्की लक्ष्मण, धन्यवाद. आपण सविस्तरपणे बोललात याविषयी, त्याबद्दल. पुढची बातमी पाहूयात. अशोक खरातच्या भोवतीचं गूढ आता हळूहळू उलगडू लागलेलं आहे. खरातनं 1500 कोटींचं साम्राज्य कसं उभं केलं, अनेक महिलांचं लैंगिक शोषण कसं केलं, याचा तपास आता अंतिम टप्प्यात आलाय. पोलीस त्याच्या मोबाईलमधील कोडवर्ड उलगडण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेते. कोडवर्ड उलगडणार खरातचे कारनामे. 2500 पेक्षा अधिक नंबर कोडवर्डमध्ये. कुणाकुणाचा बुरखा फाटणार. भोंदू अशोक खरातच्या एका गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी आता पोलिसांनी त्याच्या मोबाईल फोनवरती लक्ष केंद्रित केलंय. खरातच्या फोनमध्ये त्याच्या सगळ्या कारनाम्यांची कुंडली दडलेली आहे आणि म्हणूनच पोलिसांनी खरातच्या फोनमधील माहिती पडताळण्यास सुरुवात केली आहे. पण हे काम काही सोपं नाही, कारण खरातने आपल्या संपर्कात असलेल्या हाय प्रोफाईल व्यक्तींची नावं कोडवर्ड अर्थात सांकेतिक भाषेत लिहिलेली आहेत. कोडवर नावं दिलेच असणार. कोडमध्ये असलेली नावं कदाचित काळा धन पांढरा करायसाठी असेल, ब्लॅक मनी व्हाईट करायसाठी. कारण ज्यांच्या फोटोमध्ये सगळी मंडळी जी दिसते, काही फोटो दिसत आहेत, तो एक चेहरा काल आमच्या सुषमाताई अंधार यांनी त्या संदर्भातलं वक्तव्य केले आहे की तो काळा पैसा पांढरा करणारा व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने कोडमध्ये नावं कदाचित लिहिली असतील. जे आहे ते आता ट्रू कॉलर आहे किंवा अनेक वेगवेगळे नंबर त्याच्या मोबाईलमध्ये जे काही 4-5 हजारच्या वर नंबर असतील त्याची चौकशी होईल. आणि मला वाटतंय की अनेक म्हणजे 39हून अधिक आमदार, अनेक राजकीय नेते, अनेक राजकीय मंत्री, IPS अधिकारी, IAS अधिकारी जे आहेत यांचे जे नंबर आहेत ते त्याच्याकडे आहेत आणि त्यांचा त्याच्याशी काय संबंध. अनेक बडे राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी भोंदू खरातच्या संपर्कात होते. त्यांनी या बड्या लोकांसाठी पूजा अर्चा केल्याचे फोटो सोशल मीडियावरती पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर खरातने प्रभावशाली व्यक्तींची नावं कोडवर्डमध्ये लिहिल्याचा पोलिसांना संशय आहे. खरातच्या मोबाईल फोनमध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 2500 फोन नंबर हे कोडवर्डमध्ये लिहिले असल्याचं समोर आलंय. त्या बड्या लोकांची नावं उघड होऊ नयेत म्हणून खरातने या कोडवर्डचा फंडा वापरला होता. आता एसआयटीने या सगळ्या प्रकरणामध्ये भोंदूबाबा अशोक खरात याचा मोबाईल फॉरेन्सिकसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. फॉरेन्सिककडून याचा क्लोन रिपोर्ट जो आहे तो देखील आता एसआयटीच्या पथकाला प्राप्त झाला आहे.
आणि आता या क्लोन रिपोर्टच्या आधारावरती पोलिसांकडनं आणि SITकडून या भोंदूबाबा अशोक खरात याच्या मोबाईलमध्ये कोडवर्डच्या माध्यमातून सेव्ह करण्यात आलेले नंबर कुणाचे होते, ते राजकीय नेत्यांचे होते, अधिकाऱ्यांचे होते की आणखी कुणाचे होते याचा शोध घेतला जाणार आहे. अशोक खरातकडे सल्ल्यासाठी जाणाऱ्या नेत्यांची यादी बरीच लांब आहे. माजी मंत्री दीपक केसरकरांनी खरातच्या राजकीय भक्त मंडळांविषयी केलेलं विधान जरा लक्षपूर्वक ऐका. खरातच्या भक्त मंडळातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. मी स्वतः कुठली पूजा केली नाही. फक्त ईशान्येश्वरमध्ये एकदा मी पूजा केलेली आहे किंवा दुसऱ्यांदा गेलो असेल तर फक्त ईशान्येश्वरमधल्या शिवलिंगाची पूजा केली आहे. त्या पूजेकडे कुठलीही पूजा मी त्यांच्या वतीने केलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे निव्वळ ओळख असल्याबद्दल एकाबद्दल काहीतरी बोलणं हे चुकीचं आहे. आणि एवढी लोक भेटून गेली, जवळजवळ 39 आमदार भेटून गेले, माझंच नाव का, हा प्रश्न आहे. बडे प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेते भोंदू अशोक खरातच्या चरणी लीन होत असत. त्यामुळे काही वर्षातच त्याने राजकीय वर्तुळात दबदबा निर्माण केला होता. पण आता खरातचं बिंग फुटल्यानंतर त्याच्या संपर्कात असलेल्या त्या बड्या धेंडांची पाचावर धारण बसली आहे. कारण खरातशी असलेले संबंध ते नेते आणि बड्या अधिकाऱ्यांच्या मुळाशी येणार आहेत. अशोक खरातच्या मोबाईलमधील कोडवर्डचं रहस्य उलगडण्याचं मोठं आव्हान तपास यंत्रणांसमोर आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.